तर आता येणार आहे सर्वोत्कृष्ट प्रायोगिक लेखक हा पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे. शार्दूल, तुमचं स्वागत, तुमचं अभिनंदन. आणि काय आहे जनक हे नाटक आम्हाला जाणून घ्यायचं आहे. जनक ही एका कुटुंबाची गोष्ट आहे आणि त्या कुटुंबाची गंमत अशी होते, एक दिवस त्यांच्या घरात अचानकपणे लाईट बिल जे येतं ते काही मोठ्या आकड्यात, म्हणजे जवळजवळ 65 लाखाचं लाईट बिल घरात येतं. त्यांना कळत नाही हे सगळं भानगड काय आहे आणि मग ते याच्या विरुद्ध काहीतरी करायचं म्हणून ते काहीतरी करायला जातात. तर ती जी इलेक्ट्रिसिटी सर्व्हिस आहे ती एक जनक सर्व्हिसेस म्हणून ऑर्गनायझेशन आहे, त्यांच्याकडून ती पुरवली जाते. तर ते त्याच्या विरुद्ध स्टँड घेतात, त्याच्या विरुद्ध लढाई द्यायचं ठरवतात. याबद्दलची गमतीदार गोष्ट म्हणजे जनक. वा वा, तुम्ही नक्कल पण उत्तम करता हे आम्हाला कानावर शार्दूल खूप चांगल्या नकला अनेक करतो. लोकांच्या करतात. मी आता जरा डेअरिंग करतो आज. वा. आणि मी चंदू सरांची नक्कल मग तर काय आज मौजच. मी सरांना फोन केलाय, माझ्या नाटकाचा प्रयोग आहे हे सांगण्यासाठी. नेहा तू मला फोन कर आणि सांग की सर माझा या तारखेला प्रयोग आहे. तर नेहाचा फोन आला, इथून सुरुवात होते. हॅलो हॅलो. हा हॅलो बाळा, बोल बोल. अरे बरेच दिवस झाले, कुठेस तू? काही बोलणं नाही, काही नाही काय नाही. हो मला कळलं, खूप छान चाललंय तुझं, मला कळलं. तू कुठलं नाटक? मला माहिती आहे. हो छान छान छान. अगं नाही बाळा, काय होतं माहिती? हा काय 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 हा काय नाटकाचा प्रयोग. हो नाटकाचा प्रयोग मला कळलं. 23 तारखेला आहे. हो गो मी येणार, पण काय प्रॉब्लेम? हो गो नाही नाही यायचे, पण काय होतं नाही, मी खूप काम, पण मी प्रयत्न हो 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 बाळा. हो ओके 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 बाय बाय बाय. यानंतर येणार आहे राम दौंड यांच्याकडे. मला हेच विचार, तुम्ही दौंडचे काय? हो, म्हणजे खूप अगदी 300-400 वर्ष झाली तेव्हापासून मग नाशकात आहोत. पिंपळगाव बसवंत. तुम्ही 300-400 वर्षापासून आहे तुम्ही? नाही मी नव्हे, माझे जे काय असतील पूर्वज म्हणायचे, पूर्वज म्हणायचे, ते स्थायिक झाले इकडे. दौंडला जंक्शन आहे, तसंच हा एक जंक्शन माणूस इथे आहे. आणि आता कल्याण जंक्शनला त्यांची कल्याण जंक्शनला पण जंक्शन सोडत नाही मी शक्य. खरंय. आणि तेच झालंय सर, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक हा पुरस्कार हे राम या नाटकाला मिळालेला आहे. अभिनंदन खूप सारा. आणि काय हे नाटक आम्हाला जाणून घ्यायची आता प्रचंड उत्सुकता लागली. आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 75% खेड्यांमध्ये बोहाडा नावाची जी एक लोकपरंपरा आहे, ती परंपरा पूर्णपणे आमच्याकडे तरी, माझ्या जिल्ह्यात तरी नामशेष झालेली आहे. आणि देशपांडे म्हणून गावातले गृहस्थ आहेत, त्यांनी पुण्यामध्ये एक टाइम्समध्ये एक राईटअप लिहिलेला आहे की अशी 1885 पासून महादेव गोविंद रानडे यांनी आमच्या गावाला सोंग वाटप केलेली आहे आणि ती परंपरा कशी बंद होऊ पाहते. तर डिस्कवरीवाल्यांनी येऊन शूट करावं आणि ते डिस्कवरीला ते प्रोजेक्ट आवडतं, ते शूट करायला येतात आणि त्याच्यानंतर रामाची भूमिका काढून घेण्यासाठी गावामध्ये सत्ता संघर्ष सुरू होतो आणि त्याला राक्षस दिला जातो. कारण राक्षसाचा वध झाल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही आणि तो राक्षसालाही इतक्या अतिउच्च दर्जाच्या याच्यावर नेऊन ठेवतो की तो परफॉर्म करता करता त्याचा प्राण जातो. हो. आणि पिंटू शेटला तिथे त्याच्या आतल्या रामाचा साक्षात्कार होतो की नाही, माझ्यात राक्षस होता पण मला माझ्यातला राम पण सापडलेला आहे. पुढच्या वर्षीपासून मी राक्षस करणार आणि तुमच्यापैकी कोणीतरी राम करायचा. तर राम आपल्याच शोधा आणि राक्षसही आपल्याच शोधा. तो स्पष्ट जाणवला की माणूस पण मोठं होतं. थोडक्यात असं त्याच्यामध्ये या. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.